छत्रपती संभाजीनगरमध्ये स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत मिटमिटा परिसरात उभारण्यात येत असलेल्या प्राणी संग्रहालयाचं काम वेगानं सुरू आहे। आज महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष, विरोधी पक्षनेते आणि मनपा आयुक्त यांनी तेथे भेट देत सुरू असलेल्या कामांची सविस्तर पाहणी केली आणि संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या। यावेळी 7 एकर जागेवर उभारण्यात येत असलेल्या पार्किंग शेडमध्ये 20 बसेस, 300 चारचाकी आणि 600 दुचाकी वाहनांसाठी व्यवस्था केली जात असून त्यासोबतच शेजारील मोकळ्या जागेत मराठवाड्यात नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या दुर्मिळ वृक्षांची लागवड करण्याचे निर्देश दिले। मनपा अधिकाऱ्यांसमोर सेंट्रल झू अथॉरिटीचे माजी सदस्य सचिव आणि या प्रकल्पाचे सल्लागार यांनी सविस्तर सादरीकरण केले। प्राण्यांच्या गवताच्या झोपड्या, नैसर्गिक निवारे तयार करण्यात येत आहे। अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार दिवाळीपर्यंत या प्राणी संग्रहालयात इतर ठिकाणाहून वन्य प्राणी आणले जाणार आहेत, तर सिद्धार्थ उद्यानातील प्राणी सप्टेंबर महिन्यात येथे स्थलांतरित करण्यात येतील। सल्लागार ब्रिजेश शर्मा यांच्या मते येथे आणण्यात येणाऱ्या सर्व प्राण्यांना 45 दिवस क्वारंटाईनमध्ये ठेवणं बंधनकारक असेल। सादरीकरणानंतर मनपा आयुक्त अमोल येडगे यांनी प्राणी संग्रहालय परिसरात प्लास्टिकवर पूर्णपणे बंदी घालण्याचे निर्देश दिले। कोणत्याही नागरिकाला प्लास्टिक वस्तू आत नेण्यास परवानगी देऊ नये असं त्यांनी स्पष्ट केलं। हे प्राणी संग्रहालय शहरासाठी एक महत्त्वाचं पर्यटन आणि आकर्षण केंद्र ठरणार असून पर्यावरण संरक्षण, वन्यजीवन संवर्धन आणि जनजागृतीसाठी मोठं पाऊल मानलं जात आहे।